बड़े साहेबांना विनंती व्यासपीठावर यायचे. ज्ञानाच्या प्रकाशाचा रस्ता दाखवणारे आणि गेल्या 13 वर्षापासून या आपल्या छोट्याशा बोजरवाडीमध्ये कार्यरत असणारे मान्य श्री अनिल गुलाबराव कुटे यांच्या निरोप समारंभासाठी मंचावर उपस्थित आपल्या अकोले पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री कुमार साहेब, त्यांच्याबरोबर आलेले लेख केंद्र प्रमुख बडे साहेब, त्याचबरोबर आजच्या आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या बड़े साहेब यांचा सत्कार गोरक्षनाथ जहाड यांनी करावा. माप घेऊन ये बाबा. तिच्या पलीकडे जीत घेण्याची मनात जिद्द असावी. आजचा कार्यक्रम अविस्मरणीय आठवणींचा सोहळा आहे असे मला वाटते. येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभ
त्यांच्या प्रति कृतज्ञ सोहळा आहे. 13 वर्षांच्या कालखंडात कुटे सरांनी शाळेचा कायापालट केला. इयत्ता 2री ते 5वी पर्यंत शिक्षण घेत असताना सर मला शिक्षक म्हणून लागले. स्वतःच्या मुलांप्रमाणे आम्हाला सांभाळलं. स्वतःच्या घराप्रमाणे या शाळेची काळजी घेतली. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे. बऱ्याचदा कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी कठोर वर्तन दाखवले, परंतु त्यांच्या मनात कोणासाठी कधीही कटुता राहिलेली नाही. सरांविषयी आणखी काय बोलावं, परीस कसा असतो हे मला माहीत नाही, पण तुमच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात जो सोनं झालं. तुमचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढे आम्हाला असाच मिळत राहील. यांचा निरोप समारंभ या ठिकाणी पार पडतोय. सांगण्यासारखं खूप आहे, परंतु बोलण्यालाही मनातलं खूप दुःख होते की सर आम्हाला सोडून चाललेले. इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत मला त्यांनी जे संस्कार केले त्याबद्दल सरांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. सर, तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी 1लीला 2रीला असताना माझ्या पायात विळा घुसला होता आणि त्या ठिकाणी माझ्या घरी कोणीच नव्हतं. माझी मम्मी मला विठे या ठिकाणी घेऊन चालली होती पायी या ठिकाणी. तर खाली गेल्यानंतर सर खालून शाळेच्या वेळेस त्यांची गाडी घेऊन येत होते आणि सरांनी मला त्यांच्या गाडी घेऊन ते विठे या ठिकाणी गेले आणि तिथं जे डॉक्टर होते ते त्या ठिकाणी कार्यरत असताना ते काहीतरी मीटिंग किंवा काहीतरी चाललेली होती आणि तिथं मला बसून ठेवलं होतं. आणि सर आतमध्ये गेल्यानंतर सरांनी त्यांना काहीतरी बोलले. दुःख याचं नाहीये की सरांनी आम्हाला मारलं झोडलं, परंतु सरांचं जे संस्कार त्यांनी आमच्यावर केले तर यांच्यावर तुमची भविष्यात मोठी जबाबदारी आहे. सन्माननीय अनिल कुटे सरांनी जे काम केलं तसंच काम किंबहुना त्यापेक्षाही मोठं काम सरांकडनं अपेक्षा असेल दोन्ही सरांकडनं की आणखी सरांसारखंच काम तुम्ही टिकून ठेवावं किंवा आणखी मोठं काम करावं, जेणेकरून सरांकडनं जसं 40 विद्यार्थी किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी एकलव्यासाठी निवड झाली, शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा सरांची मुलं चमकत होती. आम्ही ऐकत होतो, पाहत होतो, वर्तमानपत्रातील बातम्या असतील, आमच्या शिक्षक ग्रुपमधील बातम्या असतील, त्या ठिकाणी सरांच्या कामाचा उल्लेख आलेख निश्चितच उंचावलेला असायचा. आणि म्हणूनच सर आम्हा सर्व ग्रामस्थांना मित्र म्हणून आम्हाला आपला निश्चितच अभिमान असेल. खूप दिवसानंतर कोणते चुकलं तर माफ करा. सरीकडे सांगत असताना कुठे सरांचे विद्यार्थी म्हणून बोलत आहे. बेलके सर आणि कुठे सरांची बदली इथे झाली तेव्हा आमची बॅच त्यांची पहिली बॅच होती. मी 4वीला होती. माझे वर्ग शिक्षक म्हणून ते होते. आम्ही मुली मिळून 4 मुलं होतो. सर माझे वर्ग शिक्षक होते. मला गणित येत नाही म्हणून सरांनी खूप मारलं होतं मला. एका वर्षात इतक्या वर्षात सरांनी खूप गोष्टी केल्या आहेत. संगणक सुविधा, तार कंपाऊंड, कलर काम. आता आपले खूप सारे पालक मुलांना चांगली इंग्लिश यावी म्हणून चांगलं शिक्षण भेटावं म्हणून इंग्लिश मिडियम सारख्या शाळेत टाकतात. पण माझं एक म्हणणं आहे की सरांसारखे शिक्षक ज्या शाळेत असतील जिल्हा परिषदची शाळा चांगले विद्यार्थी घडवू शकतात. मी असताना असं नाही का मी ते शाळेत असं नाही का पालकांनी हे केली कंप्लेंट केली की मुलांना इंग्लिश येत नाही, तर सरांनी ती गोष्ट मनावरती घेऊन प्रशांत भाऊ म्हणजे प्रशांत दादा, ज्ञानेश्वर मोठे म्हणजे ज्ञानदादा यांना सोबत घेऊन इंग्लिशचे क्लासेस सुरू केले. सरांनी मंथन, नवोदय, एकलव्य यांसारख्या परीक्षांची ओळख पालकांना आणि विद्यार्थ्यांना करून दिली. फक्त ओळखच नाही तर त्यांना शिकून त्या परीक्षेत उत्तीर्ण केलं.
तुमच्याकडे एवढी कुठून आली एवढी हे आम्हाला आजपर्यंत कळलंच नाही. प्रथम कुठे सर या ठिकाणी जॉईन झाले आणि मला फोन केला. मला वाटतं 2-3 महिन्यानंतरच लगेच फोन केला की साहेब आपल्याला गॅदरिंग करायचं आहे. मी लगेच होकार दिला. होकार दिल्याच्या नंतर आजपर्यंत प्रत्येक वर्षी गॅदरिंग चालू झाली आणि तीही तालुक्यात नाही जिल्ह्यात तुझं नाव पण केलं. त्यानंतर मला वाटतं 8-10 महिन्यांनी मला फोन केला की या खडकावरती आपण काय करायचं. खडकावरती काय करायचं म्हटल्यानंतर काय तुमचं काय नियोजन आहे. आपल्याला भरती टाकायची बरोबर. लगेच होकार दिला. 2-3 दिवसाची सुट्टी काढली. रात्रंदिवस कुठे जरा आम्ही सर्वजण सर्व ग्रामस्थांनी मिळून आज इथे बगीचा बनवला. हे केवळ कुठे सरांमुळे. माझ्या बालपणापासून आलेल्या शिक्षकांना ते करता आलं. कुठे सर आल्याच्या नंतर 2 वेळेस भरती केली. एकदा 3 दिवस रात्रंदिवस सगळे ग्रामस्थांसह कुठे सर रात्रंदिवस उभे राहिले आणि म्हणून कुठे सरांनी जे काही माणसं मिळवले, विद्यार्थी घडवले तर ते सर्वांनाच माहीत आहे. पण कुठे सरांना मी हे सांगेन सर तुम्ही फक्त 40 विद्यार्थी पाठवले म्हणजे 40% या शाळेचा विकास झालेला आहे. अजून 60% विकास करायचा होता आणि तुम्ही आम्हाला अर्धवट सोडून चालला. हे कोणालाच नाही. स्टेजच्या मागे जाऊन प्रत्येक जण रडतोय. एखादा शिक्षक शाळेत येतो आणि मुलांना शिकवतो आणि मार्गदर्शन करून निघून जातो. तर ही गोष्ट आपण सगळीकडे बघितली असं पण ह्या गावात अशी वाटत नाही. आज हा मी 16 बघून खरंच मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा घरातून जाणारा माणूस असतो त्याला आपण जसं विदाई देतो तशी आज मी ही गोष्ट बघतोय. प्रत्येक मुलं रडत आहेत, नातेवाईक रडत आहेत, महिला रडत आहेत, पुरुष रडत आहेत. म्हणजे एवढी भावनिक मला वाटतं कृतज्ञता सोहळा कोणाचा झाला नसेल. विशेष म्हणजे काय की आता सरांनी ज्यावेळेस शाळेत आले मुलांना शाळेची भीती असते. ती भीती घालवणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. सरांनी ती भीती घालवली. मुलं शाळेत यायला लागले. शाळेत मी त्यांच्या एका कार्यक्रमाला अटेंड केलं होतं. त्यावेळेस बघितलं की लहान मुलं म्हणजे एकदम बालवाडीतला मुलगा असेल, नर्सरीतला तो मुलगा सुद्धा स्टेजवर उभं राहून भाषण करतो. तर ही त्याच्या मनातली जी काढणारी भीती, राहणारी भीती ही जी सरांनी काढली ही त्याला समाजात जगायला किंवा बाकी पुढच्या संकटाला धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आपल्या विद्यालयाचे पोलीस पाटील दत्तात्रय वाटोळे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं. आजच्या त्याचप्रमाणे आपल्या भीती शाळेच्या केंद्रप्रमुख त्याचप्रमाणे सामान्य रोटरी क्लबचे सर्व सदस्य, विचार व्यापाराचे उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व वाडीतील सर्व संयोजक मंडळी, ग्रामस्थ आणि महिला बंधू, विद्यार्थी बंधू बदलून आज खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टीकोनातून आज कुठे सरांची बदली होत आहे म्हणजे नक्कीच आपल्या सर्वांना दुःख वाटतं आणि हा दुःखाचा क्षण अशी आपल्या सर्वांची एक भावना आणि प्रतिमा निर्माण झाली आहे. त्या पाठीमागं त्यांनी केलेला हा वाढीचा विकास आणि आमचा नेहमी वाढीबरोबर येणं जाणं असतं, परंतु ह्या समोरच्या प्रकरणामध्ये खूप मोठा फरक होता. मध्येच असे चेंगळे आलेले होते, परंतु सरांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शाळेच्या सहकार्याने ह्या प्रकरणावरती आज खऱ्या अर्थानं नंदनवन ठेवलेलं आहे. एका ठिकाणी विद्येची देवता सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हनुमानाचं मंदिर उभं करण्यासाठी सुद्धा ग्रामस्थ लहान मुलांचं लाचखोरीचं काम खऱ्या अर्थाने केलं असं कुठे सरांनी केलेलं आहे. चांगले विद्यार्थी या ठिकाणी मी
प्रत्येक ठिकाणी सर्वांना या ठिकाणी हजर राहतो. अगदी उत्तम प्रकारे शाळेचं नियोजन आणि या शाळेबरोबर सरांच्या बरोबर तुम्ही सर्व ग्रामस्थ कुठलंही नियोजन असू द्या अतिशय व्यवस्थितपणे पार पडतात. याचा सुद्धा आम्हाला आनंद वाटतो. या वाढीच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या असतात, मोठ्याजी असतात, भोंगडी असतात किंवा गाव असतात शाळेमध्ये उपस्थित आहात. खरं तर कुठे सर आपल्या गावामध्ये 13 वर्षापासून अध्यापनाचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत आहेत. अध्यापनाबरोबर सरांनी विविध उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. येत्या काळात निश्चितच ते पूर्ण करतील आणि तुमचे विद्यार्थी तुमचं नाव बदनाम होईल. तुला चालतं त्याच्या तू चला.